2022 मध्ये तब्बल 40 आमदारांना सोबत घेत एकनाथ शिंदेंनी अखंड शिवसेनेत ऐतिहासिक बंड केलं होतं। त्यानंतर 4 वर्षांनी पुन्हा एकदा या इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे। ठाकरेंचे 6 खासदार शिंदेच्या गळ्याला लागलेत। त्यांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि तसं पत्र लोकसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर फुलप्रूफ झालेलं असून आता लगेच काहीही जाहीर करायचं नाही, कोणतेही पुरावे द्यायचे नाही, तसं शिंदे शिवसेनेकडून ठरवण्यात आल्याचं कळतंय। ठाकरे गटाचे कायदेशीर डावपेच बघूनच पुढील पावलं टाकली जातील। पुढील 2 दिवस तरी अधिकृतरित्या काहीही समोर आणलं जाणार नाही, अशी माहिती शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी माझाला दिली आहे। दरम्यान अतिशय काटेकोरपणे आणि नियोजन पद्धतीनं ऑपरेशन टायगर लाभवलं गेल्याचं कळतंय। रात्रभरात दिल्लीत वायुवेगानं घडामोडी घडत गेल्या। या निमित्तानं पहिल्या बंडावेळी झालेल्या खोक्यांच्या आरोपांना पुन्हा ऊत आलाय। प्रत्येक खासदाराला 50 कोटी दिल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान खासदारांचा स्वतंत्र गट लवकरच शिवसेनेत विलीन करण्यात येणार असून शिंदेचे 6 खासदार 19 जूनला वर्धापन दिनी एकत्र दिसतील आणि आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार, हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल। परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। तुमच्यावर लोक नाराज का आहेत? त्यातलं जे तथ्य आहे ते संजय राऊतांनीच आपल्या माध्यमांच्या समोर मांडलेलं आहे। त्यांनीच सगळं केलेलं आहे। उबाटाचे लोक अध्यक्षाकडे गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे, आम्हाला काही माहीत नाही। ही भीती त्यांच्या मनामध्ये कशामुळे निर्माण झालेली आहे, तर मला वाटतं तुम्ही संजय राऊतला विचारलं तर ते चांगलं सांगतात।